सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न 1996 पासून भिजत घोंगडा होता। आमचा प्रयत्न आहे याच वर्षी ते महाविद्यालय सुरू झालं पाहिजे, अशा पद्धतीनं आपण ते काम या ठिकाणी करतो। आयटी पार्कची आपण घोषणा केली, लगेच लोक म्हणायला लागले नुसती घोषणा आहे, नुसती घोषणा आहे। पण घोषणा करून थांबलो नाही, फेब्रुवारी मध्ये जागा हस्तांतरणाचा आदेश देखील काढला आणि आता एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा आयटी पार्क हा सोलापूरमध्ये तयार करून आमच्या शिकल्या सवरल्या मुलांच्या हाताला काम या सोलापूरमध्ये देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे। मला इथे आलो त्यावेळी आमच्या गारमेंट असोसिएशनचे लोक भेटले। ते म्हणाले, साहेब आपल्या सरकारच्या पॉलिसीमुळे आम्हाला फार फायदा झाला। मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये आम्ही आता रेडीमेड गारमेंट आपले पाठवून राहिलो, एक्सपोर्ट देखील करतो। विमान सुरू झाल्यामुळे त्याचाही आम्हाला फायदा आहे। त्यांनी मला सांगितलं की आता आम्ही सोलापूरच्या गारमेंटचा एक्सपो हा दुबईमध्ये करणार आहोत। मी त्यांना सांगितलं तुमच्या दुबईच्या एक्सपोला देखील महाराष्ट्र सरकार तुमचा पार्टनर बनेल आणि त्या ठिकाणी आपल्या सोलापूरच्या गारमेंटचं प्रदर्शन आपण लावू। पण त्याच वेळी त्यांनी एक मागणी अजून माझ्याकडे केली की सोलापूरमध्ये रेडीमेड गारमेंटचा पार्क तयार झाला पाहिजे। या सोलापूरची संस्कृतीच या ठिकाणी टेक्सटाईलची आहे। या सोलापूरला जे नाव संपूर्ण देशामध्ये मिळालं ते कापडामुळे मिळालं, टेक्सटाईलमुळे मिळालं, चादरीमुळे मिळालं, टॉवेलमुळे मिळालं, ड्रेसेसमुळे मिळालं। आणि म्हणून मी आज आपल्याला आश्वासित करतो, एक आधुनिक रेडीमेड गारमेंट पार्क देखील या सोलापूरमध्ये आम्ही तयार करू आणि त्यातनं इथल्या लोकांच्या हाताला काम मिळेल आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समृद्धी येईल।